रामाला आता रामाशी जर ठावे असता मारा मुतरिका शिरून जाता तर असं किंवा सकळ देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकरा आणि राम केला ब्रह्मज्ञानी वैशिष्ट्य मुनी चाले कृष्ण गुरु संदीपना पूर्ण ब्रह्म दाविले पुढं काय तुका म्हणे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. तर ही ज्याला आपण म्हणतो हे चक्र भयानक आहे, भयंकर कठीण आहे अशा प्रकारचं चक्र. आणि म्हणूनच माऊलिका म्हणतात याच्यातून तसं मग अवघड आहे का सोपं आहे. मग सोपं जर म्हणावं तर किती लोक याच्यातून सुटायला पाहिजे, मग कोटीतून एखादा का सुटतो. आणि म्हणून काय म्हणायची वेळ येते की अवघड थोडस अवघड का आहे. माणूस त्या दृष्टीनं दृढ निश्चयानं प्रयत्न करत नाही म्हणून अवघड आहे. दृढ निश्चयानं एकाग्र चित्तानं शुद्ध अंतःकरणानं तीन गोष्टी असा जर माणूस विचार करेल तर हा बंध तोडणं सोपं आहे. परंतु या तीन गोष्टीला सोडून तर त्याला तो हा बंध तोडणं महामुश्किल आहे. मग कसं आहे तर हा विसर पडला. ज्ञान समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर पहा एक प्रसंग असा आहे. तर ज्या वेळेला महाभारतामध्ये कौरव पांडव युद्ध चालू होते तर कर्णाचं चाप काय झालं तर त्या जमिनीमध्ये चाप घुसले. कर्णाचं चाप जमिनीमध्ये शिरलं आणि त्यामुळे आता कर्ण म्हणजे सामान्य वीर नव्हता. त्या कर्णाचं सामर्थ्य, शौर्य, बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि लौकिक हे सगळं पाहून काय केलं दुर्योधनाने बरोबर डाव टाकून त्याला आपल्या बाजूने ओढले की कर्ण जर आपल्या बाजूने आला तर आपल्याला पांडवांचा पराभव करणं अजिबात अवघड नाही. ते त्याच्या डोक्यामध्ये होतं. म्हणून त्यांनी कर्णाला आपल्या बाजूला ओढून घेतलं आणि त्याला राज्य बहाल केलं. त्याला तो तसं पाहिलं तर तो कोण होता, सूत होता, सूतपुत्र होता. परंतु त्याला राज्य अंगदेशचं राज्य त्याला दिलं आणि त्याला राज्य केलं. तेवढ्या तुकड्याला तो भाळला. हीच वाईट परिस्थिती आहे. आपण कशालाही भाळतो, तुकड्याला भाळला, तेवढ्या तुकड्याला भाळला, राज्य दिलं त्या तुकड्याला भाळला. पण वस्तुतः ज्या बाजूला भगवान होते, ज्या बाजूला अर्जुन होता, ज्या बाजूला न्याय होता, ज्या बाजूला धर्म होता, ज्या बाजूला सत्य होतं त्या बाजूला त्यानं जायला पाहिजे होतं. सत्याच्या बाजूने गेलं ना की त्याचा घास कोणीच करू शकत नाही, न्यायाच्या सत्याच्या. म्हणून धर्म, सत्य, धर्म, न्याय आणि नीती ह्या चार गोष्टी आहेत. सत्य, धर्म, न्याय आणि नीती ह्या चार गोष्टी जर पाळल्या तर त्याला ह्या जगात कोणाचीही भीती नाही. आणि म्हणून तर कर्णाचं चाक जमिनीमध्ये घुसलं आणि ते चाक जमिनीमध्ये आता जेव्हा भगवंतांनी पांडवांचं रक्षण केलं, पांडवांना विजय मिळवून दिला, तो विजय कसा मिळवला. सगळ्या कौरवांना मारलं, त्यांना अधर्मानच मारलं. न्याय आणि धर्म आपण म्हणतो. पांडवांना कसं मारलं, आपलं कौरवांना कसं मारलं, न्यायाने अधर्मानच मारलं. दुर्योधनाला अधर्मानं मारलं, विश्वाचार्याला अधर्मानं मारलं, कर्णाला अधर्मानं मारलं, द्रोणाचार्याला सुद्धा अधर्मानं मारलं, नाही का. सगळ्यांना अधर्मानच मारलं. मोठमोठे जी वीर होते त्यांना अधर्मानच मारलं त्यांना. मग आता प्रसंगाला तो चाक जमिनीतून चाक काढायला गेला आणि त्यावेळेला देवाने सांगितलं, श्रीकृष्ण सांगितलं, अर्जुना आता हीच वेळ आहे, ही वेळ साथ बांध धर कर्णावर, बांध लाव म्हणजे लगेच वेळ घालू नको. अर्जुन बांध लावला. कर्ण म्हणतो, अर्जुना अरे मी विरत आहे, म्हणजे रथाच्या खाली आहे आणि शस्त्रहीन आहे. शस्त्रहीनावर आणि रथहीनावर बाण मारणं हा धर्म नाही. न्यायाच्या गोष्टी बोलायला कोण म्हणतो, कर्ण म्हणतो. मग कृष्ण म्हटले, अर्जुनाच्या बाजूला हो याचा, मला याचा धर्म पाहू दे, याचा धर्म मला पाहू दे. काय म्हटले, ज्या वेळेला तुम्ही द्रौपदीला तुम्ही भर सभेमध्ये निमंत्रण केलं, तिची एका पतिव्रतेची तुम्ही राजसभेमध्ये विटंबना केली, तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता. आणि आता धर्माच्या गोष्टी करतो काय रे, तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता. ज्या वेळेला तुम्ही पांडवांना लक्षाग्रात मारून जाळण्याचा कट केला तेव्हा हा धर्म होता, तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता. आता धर्माच्या गोष्टी करतो आहे. ज्या वेळेला
तुम्ही भीमाला लाडूमध्ये विष घालून त्याला डोहामध्ये कपटाने टाकून दिलं, हा धर्म होता? तेव्हा तो धर्म कुठे गेला होता? तुम्ही पांडवांशी द्यूत खेळून, कपटानं द्यूत खेळून त्यांना पराभव केला, तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? आणि आता धर्माच्या गोष्टी करतोस का? अशी यादी वाचून दाखवली. एवढी त्यांचा अधर्म, कौरवांनी केलेला जो अधर्म आहे, या अधर्माची एवढी यादी वाचून दाखवली. आणि म्हणे तुला आता तुला धर्माच्या गोष्टी सुचतात, तेव्हा तुला धर्म कुठे गेला होता? आणि त्याचं मागचं कारण एक अजून आहे, काय प्रारब्ध कर्म कोणाला चुकवता येत नाही. तर कर्ण हा परकर्ण, त्याच्याकडे सुद्धा शास्त्र अश्रू होती, मोठमोठी अश्रू होती त्याच्याकडे. आणि तो परशुरामाकडे गेला होता. परशुरामाकडून त्यांनी विद्या ग्रहण केली, अस्त्र ग्रहण केली, विद्या दिली. परंतु परशुरामाच्या लक्षात आलं की याने आपल्या फसून विद्या घेतलेली आहे. त्यामुळे त्याला शाप दिला, तू माझ्याकडून विद्या ग्रहण केली, पण ही विद्या तुला आयुर्वेदाला कामाला येणार नाही. ही विद्या तुला कामाला येणार नाही. मग तेव्हा त्याला विद्या दिली, विद्या तुझ्याकडे आहे, पण ती तुला कामाला येणार नाही, कारण तू फसून विद्या घेतलेली आहे. म्हणून कसं आहे, तर हे अध्यात्मशास्त्र जे आहे हे अशा प्रकारचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ज्याला आपण आत्मज्ञान म्हणतो ना, आणि जे आत्मज्ञान मिळवायचं आहे, तर हे आत्मज्ञान कसं आहे. आता पहा, विचार करा, साखर किंवा गुळ हे स्वतंत्ररित्या आहे. गोडी आणि साखर वेगळी नाही, त्यात काय मिक्स आहे का? शुद्ध गोडी आहे, साखर म्हणा आणि किंवा गुळ म्हणा, गुळामध्ये गोडी सोडून काय मिक्स आहे का? त्याच्यामध्ये काय शुद्ध गोडी म्हणजे गुळ आहे, आणि शुद्ध गोडी म्हणजे साखर आहे, त्यामध्ये मिक्स काय? शुद्ध गोडी आहे. मग तशाच प्रकारचा आत्मज्ञान, परमार्थ किंवा ज्याला आत्मा, हा शुद्ध ज्ञान घन पवित्र आहे, त्याच्यामध्ये मिक्स काहीच नाही. त्या परमात्म्यामध्ये काही एक मिक्स नाही, शुद्ध आहे, पवित्र आहे, आणि तो एक रूपाने आहे, एकमेव द्वितीय आहे, मिक्स काही नाही. परंतु तेच आता तुम्ही विचार करा की तीच लाडूमध्ये आपण हे केलं, लाडूमध्ये जी गोडी आहे ती लाडूची आहे का गोडी? लाडूमध्ये लक्षात घ्या, लाडूमध्ये जी गोडी आहे की लाडूमध्ये असणारी गोडी लाडूची गोडी आहे का? नाही. त्याच्यामध्ये ती लाडू जरी गोड लागत असला तरी ती गोडी लाडूची नाही, ती साखर लाडूमध्ये मिश्रित झालेली आहे, एकजीव झालेली आहे, अभिन्न रूपाने त्या लाडूमध्ये राहत आहे, परंतु ती गोडी त्या साखरीची आहे, त्या लाडूची नाही. मग तशाच प्रकारे परमात्मा ह्या जगामध्ये, जगात अभिन्न रूपाने त्या जगामध्ये राहतात. लाडूमध्ये जशी साखर असावी आणि ती साखर त्या लाडूशी अभिन्न रूपाने लाडूमध्ये वास्तव्य करीत आहे, तसाच हा परमात्मा ह्या जगामध्ये अभिन्न रूपाने काय करीत आहे? वास्तव्य करीत आहे. आणि मग परंतु लाडूमध्ये काय काय आहे? इतरही आहे, आणि गोडी आहे आणि पीठही आहे, म्हणजे दोन्ही मिक्स आहे. तसं जग हे लाडू सारखं आहे, त्यामध्ये जी गोडी आहे तोच परमात्मा आहे, आणि त्यामध्ये जे पीठ जे आहे ते जे पीठ आहे तशी जी प्रकृती आहे, पीठ ही प्रकृती सारखी आहे नाही का, किंवा ते लाडूचा जो भाग आहे तो प्रकृती आहे, आणि त्याच्यामध्ये जी गोडी आहे तर तोच परमात्मा. ते अभिन्न रूपानं एकमेकाशी अभिन्न झालेले आहेत, आणि त्यांना वेगळं करणं अवघड आहे. मग लाडू म्हणजे जग, आणि त्यातली गोडी अभिन्न रूपाने राहणारा परमात्मा आलं जनामध्ये. आणि साखर किंवा गुळ हा शुद्ध परमात्मा आहे, स्वतंत्ररित्या परमात्मा स्वतःच्या स्वरूपानं एकमेव द्वितीय रूपानं राहणारा गुढी म्हणजे शुद्ध परमात्मा. मग आता शुद्ध हा परमात्मा जो आहे, हा शुद्ध परमात्मा घेणं मग हेच आहे तत्वज्ञान जे आहे. थोडंसं तर का शास्त्र जर आपण पाहिलं, खरं शास्त्र अवघड आहे, कारण मी पाहतो ना पदोपदी बुद्धीचा गोंधळ होतो.
कधी असं टाकतात, कधी असं, कधी असं, कधी असं, कधी असं, कधी असं. बुद्धीचा गोंधळ म्हणून श्रीमंत सांगितलेलं आहे. आता काय करायचं आहे, तर परमात्मा जो आहे, परमात्मा, तर जगाचा निर्णय आपल्याला परमात्मा घ्यायचा आहे. आणि आपल्या जगाचा निर्णय लावल्याशिवाय परमात्मा आपल्याला घेता येत नाही का. आणि म्हणून भगवंताने आज सांगितलं, दया नाव ज्ञान हे प्रपंच हे विज्ञान, तिथं सत्यत्व बुद्धी हा ज्ञान ही जाण. काय म्हटलेलं आहे, दया नाव ज्ञान हे प्रपंच हे विज्ञान, तिथं सत्यत्व बुद्धी हे अज्ञान ही जाण. अज्ञान अवघे हारते, विज्ञान निशेष करते आणि ज्ञानाचे स्वरूपे होऊन जाईल. म्हणून आपलं जग आणि परमात्मा आपल्याला काय करायचंय, होऊन जाता काय करतो, दूध ग्रहण करतो. तसं आपल्याला जोपर्यंत आपल्याला परमात्मा ग्रहण करत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष, आत्मसाक्षात्कार किंवा अनर्थातून सुटका, ब्रह्म किंवा ज्याला आपण ब्रह्मस्वरूपता ती आपल्याला प्राप्त होणार नाही, जन्म मरण टळणार नाही. आपण प्रकृतीला बाजूला सारून आत्म्याचा साक्षात्कार आपल्याला घ्यायला पाहिजे, शुद्ध परमार्थ ग्रहण करायचा आहे आपल्याला. तो होऊन जसा काय करतो, शुद्ध दूध ग्रहण करतो, तसं आपल्या शुद्ध आत्मज्ञानानं काय करायचं आहे, तो परमात्मा आपल्याला ग्रहण करायचा आहे. आणि तोच परमात्मा आपल्या बुद्धीमध्ये जेव्हा स्थित होईल, आपल्या अंतःकरणात जेव्हा तो नांदू लागेल, वास्तव्य करील, मग तेव्हा जीवाची भ्रांती नष्ट होते, जन्ममरणातून सुटका होते आणि तो स्वरूप स्थितीला प्राप्त होतो. म्हणजे त्याला यालाच म्हणायचं, उजळावयात आलो वाटा खरा खोटा निवाडा. मग याला खरं काय खोटं काय. बरं, प्रकृतीनं अभिन्न रूपानं लाडूतून साखर कशी वेगळी करणार, लाडूतून साखर वेगळी करायची आहे, अशी ही अवघड प्रक्रिया आपल्या पुढे आहे. लाडूतून साखर वेगळी करायची आहे. दुधातलं म्हणजेच तुमच्या उदाहरणाला तुझ्याकडे ठेवतो, म्हणजे दूध आणि पाणी वेगळं करणारा राजहंस याला व्हायचा आहे. राजहंस आपण जेव्हा हो, याच्याकरता काय सांगितलेलं आहे, सत्शास्त्राचं श्रवण आणि ज्याला सत्संग, सत्शास्त्राचं श्रवण, आत्मचिंतन आणि एकाग्रता, त्या गोष्टी साह्यानं आपल्या शुद्ध परमात्मा तत्व आपल्याला ग्रहण करता येईल, त्याशिवाय ग्रहण करता येणार नाही. मग आता आणखी एक आपल्याला संचय करायचा आहे. तत्वज्ञानाच्या दोन भूमिका आहेत. तत्वज्ञानाच्या ज्या दोन भूमिका आहेत त्या दोन्ही भूमिकांचा विचार करायचा आहे. आणि श्री वशिष्ठांनी रामाला असं सांगितलं की, हे रामा, तर तू हे जे जग जे आहे, तू हे जे जग पाहतोस, आता गोष्ट अशी आहे, ब्रह्म आत्मा सत्य आहे आणि जग असत्य आहे. जग हे काल्पनिक आहे. हाच विचार, हा देह काल्पनिक आहे. पुन्हा पुन्हा किती वेळा दिवसभर हाच विचार म्हणतो तुम्ही देह काल्पनिक आहे, या वाक्याचं दिवसभर जरी चिंतन केलं ना तरी सुद्धा तर तुमचं काम होतं. हा देह काल्पनिक, पहिली गोष्ट, हा देह काल्पनिक. मग काल्पनिक द्यायला बायको, ती बायको ही काल्पनिक. ती मुलं झाली, ती मुलंही काल्पनिक. तो बंगला घेतला, तो बंगलाही काल्पनिक. ती गाडी घेतली, ती गाडी काल्पनिक. सुखदुःख बघतो, ती सुखदुःखही काल्पनिक. मुलं झाली, जन्माला आली घरात, ती काल्पनिक. आणि काही मेले तर तीही काल्पनिक. सगळा कल्पनांचा खेळ आहे. जग म्हणजे भ्रम, हे आपल्या सांगणं पाहिजे. आणि म्हणून आता वैशिष्ट्य सांगता, हे रामा, तुला तत्वज्ञानाच्या दोन भूमिका आहेत, तर त्या दोन भूमिकापैकी तू कोणत्या तरी एका भूमिकेवर आढळू. तर पहिली भूमिका आहे तर ती अशी का जग हे परमात्मा स्वरूपच आहे, जग परमात्म्यापासून वेगळं नाही. ही तत्वज्ञानाची पहिली भूमिका आहे. आणि तत्वज्ञानाची दुसरी भूमिका आहे जग नाहीच. अशा दोन स्पष्ट सडेतोड भूमिका आहेत तत्वज्ञानाच्या भूमिका आहेत. पहिली भूमिका काय सांगितली, तुला तुझ्या जर ताकद जर असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, तुला जर पेलवत असेल, जमत असेल, तर तू जग नाहीचा निश्चय कर. जगाचा काय कर, जग केवळ भ्रम आहे, जग केवळ काल्पनिक आहे, जग झालेलं नाही. एक परमात्मा तत्व असून जगामध्ये काही झालेलं नाही. जे दिसते भासते जग असत्य आहे, काल्पनिक आहे, भ्रम आहे. आणि शिवाय असं असून ते दुःख देणार आहे, विनाश करणार आहे, नाश करणार आहे, घात करणार आहे आणि कोट्यावधी वर्ष चक्रात आपल्याला जुळून घेणार आहे. हे जग असं आहे. परंतु आता हे जग असं आहे म्हणून तू काय कर,
ह्या जगाला जर तू ब्रह्माची ऐक्य रूपाने जर पाहिलं तर मात्र मग तुला हे जग तुला सुख देईल. ह्या जगाला तू स्वतंत्र पाहूच नको. हे जग हे ब्रह्माहून अभिन्न आहे. जग कसं आहे, जग वेगळं आणि ब्रह्म वेगळं असं नाही. तर हे जे जग आहे हाच आत्मा आहे. त्याचं कारण प्रत्येक पदार्थामध्ये आत्माच आहे. जो पदार्थ दिसतो तो भ्रमाने दिसतो, तो साक्षात आत्मा आहे. प्रत्येक व्यक्ती ही आत्मा आहे, परंतु त्या व्यक्तीचा आकार, रंग, रूप, नाव हा भ्रमाने दिसतोय, परंतु ती व्यक्ती आत्माच आहे. प्रत्येक जण देवे, प्रत्येक वस्तू देवे, प्रत्येक प्राणीमात्र देवे, प्रत्येक पशु देव आहे. प्रत्येक जड आणि चेतन देवे, आकाश देवे, अग्नी देवे, जल देवे, पर्वत देवे, नदी देवे, पशु पक्षी देव आहेत. पृथ्वी सुद्धा देव आहे आणि आपण सगळे देव आहोत. आणि म्हणून जग आणि ब्रह्म वेगळं नाही अशी एक भूमिका आहे. अशा भूमिकेचा स्वीकार कर. पण याच्यामध्ये एक धोका आहे. याच्यामध्ये एक धोका आहे. तू जर समजा याला ब्रह्मरूपाने जर पाहू जर लागलास तर यासाठी तुझी बुद्धी शुद्ध आणि निकोप पाहिजे. तू जर म्हटलंय ब्रह्म आहे, माझी बायकोच ब्रह्म आहे, माझं पोरगच ब्रह्म आहे, माझी नातेवाईक ब्रह्म आहेत, माझी याच्यामध्ये तुझी भेदबुद्धी द्वैत निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणून हा मार्ग अवघड आहे. परंतु तू जर समबुद्धी जर तू धारण केली, समबुद्धी घेता समान स्त्री हरी, क्षमदमावरी आणि हरी झाला. मग तुला समबुद्धीनं तुला पाहावं लागेल. इथं भेद विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. म्हणून इथं भेद यांची नावे ही अनाने, अनारिशी वर्तने, वेशही शिनाने अवघे यांचे, आयशे दानुनी किरीटी, भेदसुची हनुकोटी, श्री जन्माच्या कोटी म्हणला असेल. जग ब्रह्मरूपानं पहा, परंतु तू जर याच्यामध्ये भेदबुद्धी जर निर्माण जर केली तर तुम्हाला एक सांगतो. आज आपण थोडासा विषय बाजूला ठेवू आणि तुम्हाला एक सांगतो. आज आपण जरी आपण ज्ञानरूप झालो, जीवनमुक्त जरी झालो, तरी दुःख भोगणं अटळ आहे. जरी ब्रह्ममुक्त झालो, जीवनमुक्त झालो, तरी दुःख प्रारब्ध भोगे अटळ आहे. अटळ आहेत का नाही? तरी त्याला ते अटळ आहेत. कारण ते भोगून संपवायचे असतात. मग आत्मज्ञानी झाला मग त्याला दुःख नसतं, मग त्याचा हात तोडून पा दुःख होतं का नाही? त्याला आज्ञेमध्ये टाकावर त्याला. मग तो जर काही तो म्हणला रामकृष्ण हरी विठ्ठला धन्यवाद, तर तो संत आहे. हा बावळपणा कोणी सांगितला? हा बावळपणा सांगितला का? एखादा एक कल्पना करा, तुम्ही मंत्री आहे, कल्पना करा तो मंत्री आहे, राजसत्ता भोगतो, तर राज्यामध्ये देशामध्ये सर्व वरिष्ठ आहे, सर्व सत्ता सर्व वैभव म्हणजे सर्व ऐश्वर्य तो भोगतो. परंतु काही गुन्ह्यामुळे तो तुरुंगामध्ये गेला, तुरुंगामध्ये गेला आणि त्याला 10 वर्षाची शिक्षा ठोठावली आणि तो 10 वर्षाची शिक्षा भोगू लागला. आता कल्पना करा, त्या 10 वर्षाची शिक्षा भोगल्यानंतर तो पुन्हा मंत्री होणारच आहे. परंतु जोपर्यंत 10 वर्ष सरत नाही तोपर्यंत त्याला तुरुंगवास, तुरुंगातली दुःख, ते तुरुंगातलं भोजन, ते तुरुंगातले कपडे आणि तो तुरुंगातला अत्याचार सहन करणं आहे. तोपर्यंत सहन करणं आहे. तसं आपण मग ते संपलं, 10 वर्ष संपली का मग तो पुन्हा मूळ पदावर येणार आहे. तसं आपण जरी ज्ञानी झालो, पण जोपर्यंत ह्या आपण आज तुरुंगात आहोत, जरी तुरुंगात आहोत, कर्म केलं त्या कर्मानं हा देह मिळाला. अज्ञानी जरी झालो, ज्ञानी झालो, आपण मुक्त झालो, परंतु 10 वर्षांनी आपण विदेहमुक्त होणार आहोत. म्हणजे आता थोडीशी कल्पना वगैरे, पण जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत आपण जीवनमुक्त जरी झालो तरी ह्या जगामध्ये तुकाराम म्हणतात, काय म्हणतात, रात्रंदिवस अंतर्बाह्य जग आणि मन. जगामध्ये आहोत, जगाची दुःख भोगावी लागतात नाही का. ह्या देहाची दुःख त्याला भोगणं अटळ आहे. जीवनमुक्त जरी झाला तरी भोग त्याला अटळ आहे. एवढंच का त्या ठिकाणी विवेक असतो, तर सामान्य तोही दुःख भोगतो. सामान्य आणि अज्ञानी याच्यामध्ये वरवर फरक दिसत नाही. बरोबर, त्याचं जीवन तोही 2 भाकरी खातो, हाही 2 भाकरी खातो, तोही रोज आंघोळ करतो, तोही लाईफ बॉय लावतो, हाही लाईफ बॉय वापरतो,
तोही कोलगेट वापरतो, हाही कोलगेट वापरतो, तोही इस्त्री केलेले कपडे वापरतो, तोही खोबरेल तेल वापरतो, हाही खोबरेल तेल वापरतो, नाही का? तोही 500 रुपये चपला घेतो, नाही का? तोही सोने दोघांच्या सोनं काय बरोबर पाहिलं तर काय फरक दिसणार? ज्ञानी जर म्हणून काहीतरी शेंग फुटली तर असं काहीतरी झालं बा, एखादा काहीतरी त्याच्या चेहऱ्यावर सूर्य जर उगवला तर म्हणते बा असं काहीतरी हातज्ञानी झालंय बा आता. पण तसं काही नाही का? आणि म्हणून कसं आहे, याला काय म्हणायचं, अविद्यालेश म्हणतात बरं का. अविद्यालेश, अविद्या संपली, अविद्या त्याला आत्मज्ञान झालं, ब्रह्म साक्षात्कार झाला, अविद्या संपली. परंतु अविद्येचा लेश म्हणजे देह शिल्लक आहे तो. कारण अविद्येमुळे मिळालेला आहे, अविद्येमुळे मिळाला, अविद्या संपली, आत्मज्ञान झालं, त्याचा जीव सुखी झाला. पण देहाला मात्र दुःख भोगावं लागणार आहे, नाही का? देहाला दुःख, मग त्याला अविद्यालेश म्हणतात ते, नाही का? मग जेव्हा त्याचं प्रारब्ध कर्म संपेल, म्हणजे अविद्यालेश संपेल, तेव्हा त्याची मग मात्र ते आता तसे आहे बरं का. म्हणजे दोन्ही भूमिका, सगळ्या भूमिका मी सांगतो तुम्हाला. आता तो काय दुःखी आहे का? पण आता हा सगळ्या अँगल मधून मी तुम्हाला सांगते, म्हणून कधी असं सांगावा तो कधी सांगावा, नाही का? म्हणून जेव्हा त्याचं प्रारब्ध कर्म संपतं, म्हणजे अविद्या पूर्ण लेशासहित संपते, आणि मग तो विदेही मुक्तीमध्ये जातो, आणि मग त्या मात्र तो परमात्मा, अखंड एकरूप परमात्मा, 100% आणि 1000% परमात्माचा असतो. तो आताही तो परमात्माचा आहे. परंतु देह धारणेमुळं जगाच्या दृष्टीने बरं का, जगाच्या दृष्टीने, जगाचा दृष्टिकोन मी सांगतो तुम्हाला, त्याचा दृष्टिकोन नाही सांगतो, जगाचा काही एक पाहण्याचा दृष्टिकोन सांगतो. त्यामुळे तो जगासारखाच दिसतो, जगासारखी दुःख तो भोगत असतो. परंतु अविद्यालेश संपेपर्यंत तो ह्या चक्रामध्ये असतो. अविद्यालेश संपला की तो परमात्मा आधीच झालेला आहे, परमात्मा आधीच झालेला आहे. मग आता तर म्हणून सांगतात, जग ब्रह्मापासून वेगळं नाही. जग आणि ब्रह्म कसं आहे की एक आहे. आता स्वप्न आपण पाहतो, स्वप्नस्थ पदार्थ तयार होतात, तिथं काय तयार होतं? काही एक तयार होत नाही, ते चिदाकाशच्या रूपानं भासतं. चिदाकाशात काय होतं, आपलं जे चिदाकाश आहे ते स्वप्न रूपानं भासतं. ते चिदाकाशात बैल होतं, हत्ती होतं, नदी होतं, आपण होतो, आपली पोरं होतं, किंवा आपली भांडण तरण होतात, काय त्या घटना घडतात, ते चिदाकाशच तसं होतं. मग चिदाकाशाने ते पदार्थ आणि त्या घटना एक कधून येत एक येत. म्हणजेच ते स्वप्नस्थ पदार्थ, स्वप्नस्थ घटना या चिदाकाशाहून वेगळ्या नसतात. म्हणजे तसं जग हे ब्रह्मापासून वेगळं नाही. आता दुसरं सांगतो, भिंतीवर चित्र काढली, भिंतीवर चित्र काढली, परंतु एक आहे. म्हणून याच्याकरता काय कर, आत्मज्ञान झालं, याच्याकरता आत्म्याचं ज्ञान करून घ्यावं. आत्म्याचं ज्ञान झालं का जग असत्य आहे आणि आत्मा सत्य आहे, आणि देह काल्पनिक आहे. जग हे कुठेही नाही, काहीही नाही, केवळ आत्मा पूर्णत्वानं एक रूपानं आत्माच आहे. आत्म्याशिवाय जगामध्ये किंवा आत्म्याशिवाय ह्या त्रिभुवनात काहीच नाही. आत्मज्ञान झालं की असं ज्ञान होतं. मग जगही असत्य, देही असत्य, मग देह असत्य, सूक्ष्मदेह सुद्धा असत्य आहे. ज्ञान झाल्यानंतर तो काय म्हणतो, सूक्ष्मदेह सुद्धा असत्य आहे. म्हणजे मन असत्य, बुद्धी असत्य, कल्पना असत्य, राग असत्य, द्वेष असत्य, त्याचं प्रेम असत्य, तो पूर्णपणे सूक्ष्ममध्ये असत्य असतो, असत्य असतो. आणि मग त्याचा ध्येय स्थूल जे असत्य, त्याचा सूक्ष्ममध्ये असत्य नाही का. आणि जे काय आहे हे सगळं सुद्धा कसं आहे, असत्य आहे. ते सत्य काहीच नाही, फक्त भासणं. आता अजून पहा की मृगजळ भासतं, सूर्यप्रकाशच मृगजळाच्या रूपाने भासतं. तसं जगत ब्रह्म जगाच्या रूपाने भासते. सूर्यप्रकाशानं मृगजळ वेगळं आहे का? तसं जगत ब्रह्म वेगळं नाही. मग सोनं आणि सोनच अलंकार झाले, मग सोनं अलंकारापासून भिन्न आहेत का? भिन्न नाही. जसं जगत ब्रह्मापासून भिन्न नाही. मग कापूसच वस्त्र होतो, मग कापूस आणि वस्त्र वेगळी आहेत का? ती वेगळी नाही. दगडामध्ये आपण मूर्ती कोरली, दगडामध्ये मूर्ती कोरली आपण, मग दगड मूर्ती वेगळी आहे का? दगड मूर्ती वेगळी नाही. तर दगड
आणि मूर्ती मूर्ती काल्पनिक आहे, असत्य आहे, परंतु दगड मात्र सत्य आहे. मूर्तीचं अधिष्ठान दगड आहे, दगड सत्य आहे, मूर्ती काल्पनिक आहे, परंतु ती भासमान होते आणि म्हणून ती दगडापेक्षा दगडाची अभिन्न आहे. तसं जग ब्रह्माशी अभिन्न आहे, नाही का? म्हणून काय म्हणतात, मग तुला देवाने सांगितलं किंवा वैशिष्ट्यांनी सांगितलं आम्हाला, म्हणून तू काय कर, ब्रह्माला म्हणून सगळं काही आत्माच आहे, आत्मरूपानं सगळ्यांना सगळ्या पदार्थांना आत्मरूपानं पहा. याच्यामुळे तुला लवकर मोक्ष प्राप्त होईल आणि हा सोपा मार्ग आहे. जगाला ब्रह्मरूपानं पाहणं हा मार्ग सोपा. जी जी वस्तू आहे ती वस्तू, हे घड्याळ सुद्धा ब्रह्म आहे, हा पेन सुद्धा ब्रह्म आहे, हे वस्त्र सुद्धा ब्रह्म आहे, दगड सुद्धा ब्रह्म आहे, हातातला ग्लास सुद्धा ब्रह्म आहे, आपण पाणी पितो ते पाणी सुद्धा ब्रह्म आहे, अग्नी सुद्धा ब्रह्म आहे, पशु सुद्धा ब्रह्म आहे, हे घर सुद्धा ब्रह्म आहे. प्रत्येक वस्तूमध्ये आत्मा आहे. म्हणजे सगळं जग ब्रह्मापासून अभिन्न आहे, असा तू विचार कर. असा तू म्हणून का या परी ब्रह्मादी पितिलकावरी मध वाचून दुसरी गोष्टी नाही. आयशे जाणे जो साची त्या चिले झाले ज्ञानाची, म्हणून उत्तम मध्यम भेदाचे त्या स्वप्न नाही. आणि म्हणून कोण उत्तम मध्यम भेद जर आता पहा तुम्हाला सांगतो, इथं स्फुरण होत असतं, सतत ब्रह्माचं स्फुरण होत असतं, अखंड मी 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 असं स्फुरण होत असतं. आणि आपण काय करतो, ते स्फुरण शुद्धत्वानं जपायचं आहे. आपण ते मलिन होऊन द्यायचं नाही. शुद्ध ब्रह्माचं स्फुरण मी मी म्हणत असतो, ते जतन करायचं, तेच वाढून द्यायचं आणि मग मी ब्रह्म आहे अशी अनुभूती आपल्याला येते. परंतु आपण ते मलिन करतो. शुद्ध ब्रह्माचं मी रूपाने जे स्फुरण होतं आपल्या देहामध्ये, आपण त्याला मलिन कसं करतो. मग मी देह मीच जो आहे, मी ब्रह्म म्हणण्याऐवजी त्याला आपण मीला काय जोडतो, मी ला देह जोडतो, मग ते स्फुरण मलिन होतं. मग हे मी देह, हे जग, हे माझं, ते माझं, ते माझं, ते उत्तरोत्तर अत्यंत मलिन होत जातं. ते स्फुरण नाही का, ते स्फुरण काय होतं, मलिन होत जातं. आणि मग असं मलिन होतं का जगाला सत्यत्व मानतो आणि ब्रह्मत्व नाही असं म्हणतो, नाही का. मग आता दिव्यापासून ज्योत आहे, ज्योतीपासून प्रकाश निर्माण होतो, ज्योतीपासून प्रकाश निर्माण होतो, परंतु तो प्रकाशच काचेला काळा करून टाकतो. प्रकाशच काय करतो, त्या काचेला काळा करून टाकतो, करतो का नाही काळा. मग मी असं जे स्फुरण होतं, त्या स्फुरणामुळं आपली वृत्ती मलिन होते, वृत्ती मलिन होते. म्हणून काय करायचं आहे, मी ब्रह्म आहे. म्हणून जग आता ही एक भूमिका सांगितली की तुला जर समजा दोन भूमिका आहेत. आणि आता अविद्या तुम्हाला सांगतो. आता ही अविद्या जी आहे, आपण आता इथं बसलो, आत्मतत्वाचा विचार करू लागलो का आपण आत्मस्वरूपावर आरूढ होतो. मग ही अविद्या आता इथं निर्माण काय झाली, आपण आता विद्येवर आपण स्थित झालो, ज्ञानाच्या क्षेत्रात आपण प्रवेश केलेला आहे, आपण ब्रह्मरूप आहोत. इथून उठलो बाहेर गेलो, गप्पा मारायला लागलो का मग तिथं अविद्या निर्माण होते. तिथं विद्या झाकली जाते आणि अविद्या निर्माण होते, नाही का. नंतर आपण पुन्हा तेही विसरतो आणि पुन्हा ध्यान धारणा करू लागतो. मग तिथं मी ब्रह्म आहे अशी अनुभूती येते, तिथं विद्या प्रगट होते आणि अविद्या झाकली जाते. असा हा आपला लपंडाव डाव चालतो, कधी हे आणि कधी ते, धड हेही नाही आणि धड तेही नाही. आणि म्हणून अविद्या कधी निर्माण होते, जेव्हा आपण स्वरूपाचा विचार आपण जगाचा विचार करू लागतो, तेव्हा अविद्या तयार होते. लक्षात घ्या, अविद्या कधी तयार होते, आपण ह्या स्थितीत जर राहिलो, अविद्या येतेच कशाला. इथं मी ब्रह्मच आहे हे जर सोड, आपण जागच राहिलो, चोरी येईनच कशाला. काय झोपलोच नाही तर चोरी येईल कशाला. पण आपण म्हटलं आज आता झोपतो, बस संधी मिळाली चोर, त्याला जास्त वेळ लागत नाही. स्वरूपाचं विस्मरण हीच अविद्या, ती कधी निर्माण होते, कधी नाही. स्वप्न कधी पडतं आपल्याला, चांगला विचार. स्वप्न, झोप आणि स्वतःचा विसर, आपल्याला आपला विसर आणि झोप. आधी झोप लागते का आधी विसर पडतो. आधी आपल्याला झोप लागते, विसर पडणं एकाच वेळेला. झोप लागणं विसर पडणं एकाच वेळेला, बरोबर आहे ना, एकाच वेळेला घडतं ते.
या क्षणी झोप विसर पडतो, म्हणजे विसर पडायला लागला की झोप येते, आणि झोप यायला लागली का विसर पडतो. बरोबर आहे ना? म्हणजे आपला विसर पडला, आपला विसर पडला यालाच म्हणायचं निद्रा म्हणजेच अज्ञान. आपला विसर पडला. तसं तुम्ही ब्रह्म आहात, पण तुम्हाला आपल्या ब्रह्मत्वाचा विसर पडलेला आहे, आणि विनाकारण तुम्ही मूर्खपणाने देहाशी नातं जोडलेलं आहे. पुढं हे करणं किती मूर्ख, देहाशी नातं जोडणं. हा देह काल्पनिक, ब्रह्म सत्य आहे आणि देह काल्पनिक आहे. बरं देह कसा आहे, त्याला सिद्ध अपैसा अनादि. म्हणून देह आणि आत्मा याच्यामध्ये फरक आहे. देह आणि आत्मा फरक आहे. जग नाहीच. आता ही भूमिका सांगितली. म्हणून जगाला आत्म्यापासून वेगळं मानू नको. प्रत्येक वस्तूत तू आत्मरूप पहा, प्रत्येक वस्तूत आत्मा पहा, पशुमध्ये आत्मा पहा, आणि हे पाहत असताना तू भेद मानू नको. मग आत्म्यामध्ये, आणि मग ही आता मग सांगितलं अविद्या. अविद्या कधी निर्माण होते? झोप लागली, झोप हीच अविद्या आहे. झोप हीच अविद्या आहे. आणि मग स्वरूपाला विसरणं हीच अविद्या, आणि मग व्यवहार करू लागणं हाच विक्षेप. स्वरूपाला विसरणं अविद्या आली, आणि मी कोणीतरी वेगळा, आणि मग त्यानुसार व्यवहार करू लागणं हा विक्षेप झाला. आणि म्हणून काय करायचे? हा बोध सतत जिवंत ठेवायचा. म्हणून पहा ही माया आहे. माया म्हणजे भगवत शक्ती आणि भगवत भजने तिची निवड. फार महत्वाचं प्रमाण तुम्हाला सांगतो, हे अति महत्वाचं प्रमाण आहे. माया म्हणजे भगवत शक्ती आणि भगवत भजने तिची निवृत्ती. त्या मायेची निवृत्ती कशाने होईल? भगवंताच्या भजनाने, केवळ तत्वज्ञानाने होणार नाही. मी तुम्हाला फार वेळा सांगितलं, ईश्वरी कृपेशिवाय काम होणार नाही. आपले पैसे जरी बँकेत असले तरी दानगाईने पैसे मिळणार. माझे 10 लाख रुपये द्या, सुरक्षा रक्षक होतो बाहेर गाडी पहिला. आपले जरी पैसे जरी असले तरी आपले पैसे सुद्धा आपल्याला प्रोसिजरने जावं लागतं, तरी आपले पैसे घेता येतात. बरोबर आहे का नाही? आपले पैसे जरी असले, आपण मित्राला 50,000 रुपये उसने दिले, त्याला म्हटलं जे तुम्ही 50,000 रुपये अशा बाया मागत राहिल्या. तो म्हणा आता तुम्हाला सांगू का, शिव्या दिल्या का पैसे बुडाले सांगायचं. जोपर्यंत आपण ज्याला एखाद्या 50,000 रुपये दिले ना, त्याला पैसे मिळेपर्यंत बोलायचं नसतं. तुम्हाला मला व्यवहार काही कळत पण एवढं कळतं. पैसे मिळेपर्यंत लई मुख गिळून बसायचं. एक शिवी दिली का पैसे बुडाले. तो त्याचीच वाट पाहतो. याने फक्त एकच शिवी आपल्याला देऊन पाहावी. जा, नाही देत जा. मी देणार होतो पण त्याने असं केलं, नाही देत जा, काय करायचं करून घे. जगाला सांगा बरोबर, लोक बरोबर आहे, दुसरी कशाला द्यायचे, त्याने दिले असते पैसे. म्हणून पैसे मिळेपर्यंत कधी बोलायचं नाही. गोडी गोडी काढू. पैसे तुझेच आहेत, पण ते तुझेच पैसे जरी असले तरी पद्धतशीर नम्रपणे काढून घे. पहिली चूक कशाला केली, कशाला दिली, पहिला कशाला तू चुकला. मग आपली आत्मस्वरूप आपण आपल्या ताब्यातून का सटकून दिली, आपलं आत्मस्वरूप का तुम्ही सटकून दिलं, ती चूक आपली आहे. आता गुढी गुढी घ्या ऐकून. दांडगाईचा विषय नाही का, दांडगाईचा विषय नाही. आणि म्हणून कसं आहे, तर ईश्वरी कृपेशिवाय नाही, ईश्वरी कृपा त्याशिवाय. आणि म्हणून तुका म्हणजे काय सांगितलं, तर माया म्हणजे भगवत शक्ती आणि भगवत भजने तिची निवृत्ती. भगवंताचं भजन केलं काही मायाने वरून ज्ञान दिसतं, परंतु ती काय वाढत असते, अविद्यात वाढत असते. आणि भगवत भजनाने अविद्येची विद्या होते, बरं का, भगवंताच्या कृपेने. आणि म्हणून काय करायचं, ही भूमिका तुम्हाला सांगितली. आणि म्हणून आणि आता ही भूमिका सोपी आहे का अवघड आहे? देवाने सांगितलं, आपल्या वैशिष्ट्याने श्रीरामाने सांगितलं, तू जगाला ब्रह्मरूपानं पाहि. तत्वज्ञानाची भूमिका आहे. आणि दुसरी भूमिका अशी आहे का जग झालंच नाही, या भूमिकेतून नाही का, जग झालंच नाही. तसं जर पाहिलं तर तत्वज्ञान माता जगाला ब्रह्मरूपानं पाहायचं, जगाला ब्रह्मरूपानं पाहायचं असं जर म्हटलं तरी पण जगाचा बाज होत नाही ना तिथं. शेवटी आत्मस्वरूपाला जायचं म्हणजे त्या जगाचा बाज करूनच तत्वापर्यंत पोहोचता येतो.
म्हणजे कसं आहे, आता तुम्हाला सांगतो, अगोदर जगाला ब्रह्मरूपानं पाहावं आणि हे करता करता अभ्यास काय करावा, जग निर्माणच झालं नाही असे टप्प्याटप्प्यानं जाऊन सांगितलं. दुसरी भूमिका काय सांगितलं, जग झालंच नाही अशा भूमिकेत तुला दोनपैकी जी भूमिका पटत असेल, जे तुला फिरवत असेल तसा तू अभ्यास कर. जग झालंच नाही हे जर तुला आवडत असेल तर ह्या विषयाचा तुझा अभ्यास कर. आणि जग ब्रह्मरूप आहे हे जर तुला फिरवत नसेल, जग झालंच नाही तर तू काय कर, जगच ब्रह्म आहे असा तू विचार कर. दोन्हीपैकी तुला जे योग्य वाटत असेल ते कर. परंतु काय आहे, म्हणून तर जे मन जे आहे ते मनही आत्माची, मनही आत्मा आहे, बुद्धी आत्मा आहे, कामही आत्मा आहे, क्रोधही आत्मा आहे, देही आत्मा आहे, नाही का, पशुही आत्मा आहे, प्रत्येक वस्तू आत्मा आहे, प्रत्येक वस्तू आत्मा आहे. अशी तू धारणा धर. पण अशी जर धारणा जर धरली तर कदाचित एका पॉइंटला तुझी गडबड होण्याची शक्यता आहे का नाही. तू जग ब्रह्मरूपाने मानशील, तू मानशील, परंतु तरी तुला तत्वदर्शनाकरता काय करावं लागणार आहे, जगाचा निराश करावं लागणार नाही का. म्हणून जग झालंच नाही ही भूमिका आहे. अशा प्रकारे काय कर, तत्वविचार कर. मला तुम्हाला दोन्ही भूमिका सांगितली. तुम्हाला ज्या आता तुम्ही सुद्धा तुम्हाला जे पिरवेल जग झालंच नाही हा विचार जर तुम्हाला विचार करायला सोपं जर झालं, हा विचार करा, जग झालंच नाही, देह निर्माण झालाच नाही, काही एक झालेलं नाही, एक शुद्ध. परंतु प्रश्न असा आहे, ब्रह्म दिसत नाही परंतु सत्य आहे. जग दिसतंय परंतु असत्य आहे. जग दिसतंय परंतु असत्य आहे. दिसणारं जग नाही का, हे दिसणारं जग न दिसणाऱ्या ब्रह्माशी आपल्याला नातं जोडायचे. मग आता सगळ्या भूमिका तुमच्या पुढे सांगितलं नाही का, तुम्हाला जर करायचं आहे आणि जगामध्ये आपल्याला निकोपपणे नाही का, निकोपपणे जगता यावं, आनंदाने जगता यावं, दुःखावर मात करता यावी आणि आत्मसाक्षात्काराकडे प्रवृत्ती व्हावी, म्हणून काय करायचं आहे, जग ब्रह्मरूप आहे या दृष्टीनं वागायचं आहे, जगामध्ये व्यवहार करायचा आहे. आता आलं लक्षामध्ये क्लिअर झालं. हा विचार फार महत्वाचा आहे बरं का. म्हणजे हा विचार तुम्हाला पुन्हा पुढंच कधी काही मिळणार नाही. म्हणजे हा विचार हा अवघड विचार आहे, परंतु आपण थोडासा विचार करून आपण मार्ग काढला. आलं लक्षामध्ये. आता आपल्याला क्षमाने युक्त असून सर्व प्राणी मात्र प्रेम करणाऱ्या मनुष्याच्या ठिकाणी सतत आत्मचिंतन करायचे. सतत. आणि तुम्हाला सांगतो, आत्मचिंतन सुटलं आता काय होतं, आपलं आत्मचिंतन जेव्हा बंद पडतं तेव्हा अविद्या डोकं काढतं. लक्षात घ्या बरं का. आपण चिंतन जेव्हा सोडतो तेव्हा अविद्या निर्माण होते आणि तेव्हा देहबुद्धी बळकट होती आणि तेव्हा तत्वाची हानी होती आणि तत्व आपल्यापासून दूर जातं. आत्मचिंतन सुटतं. म्हणून मी नेहमी सांगतो, आत्मचिंतन सतत करा. व्यवहाराचा विचार केला ना केला तीच अविद्या. व्यवहाराकडे आपण आत्मचिंतन सोडून व्यवहाराकडे शिरलो. मग अर्जुन युद्ध करत होता. कसा युद्ध करत होता अर्जुन? मी ब्रह्म आहे ह्या बोधानं अर्जुना जिदगी समाधी. त्याला समाधी म्हणजे बोध दिला. तो बोध त्याच्यात तेवढ ठेवला आणि तो युद्ध करायला लागला. आपण सुद्धा आतमध्ये मी ब्रह्म आहे हा बोध तेवढ ठेवायचा आहे आणि मग जगात व्यवहार करायचा आहे. हा विचार महत्वाचा आहे. हा बोध तेवढ ठेवायचा अंतःकरणामध्ये. तुम्ही समजा जगामध्ये आपल्याला जगात वागावं लागतं, व्यवहार करावा लागतो. अनेक लोकांचे आपल्या जगाचा परमार्थाचा बोध नाही, त्यांच्याशी व्यवहार करावा लागतो, तिकडे जावं लागतं. मग अशा वेळेला तो बोध अति तीव्रतेने जपायचा. मी ब्रह्म आहे हा बोधाचा दिवा त्याची वात मोठी करून ठेवायची. काय करायची? त्याची वात मोठी करून ठेवायची आणि मग आपण जगात वागायचं आहे. तो बोध सांभाळून जसे खिशामध्ये 10,000 रुपये आहेत आणि गर्दीतून चालायचे. गर्दीतून चालत असताना 10,000 रुपये सांभाळायचे आणि गर्दीतून चालायचे. अशा वेळेला आपण कसं चालतो? गर्दीतून वाट काढतो, परंतु खिशावर आपण काय करतो? बारीक खिशाचं रक्षण करतो.
मग असं जगात वागताना बोधाचं व्यवहार करताना, जगाशी व्यवहार करताना बोधाचं रक्षण करून जगाशी व्यवहार आपला करायचा आहे. आणि बोधाचे तुकडे तुकडे जर होत असतील तर मग झालंच अविद्या बळकट झाली, बंध सारखे बळकट झाले. सर्व प्राण्यांना आपल्या मातेविषयी प्रेम वाटते, त्याप्रमाणे सर्व मृदू आणि क्रूर अंतःकरणाच्या पशूंना शमसंपन्न मनुष्याबद्दल प्रेम वाटू लागते. सर्व मृदू आणि क्रूर अंतःकरणाच्या पशूंना शमसंपन्न मनुष्याबद्दल प्रेम. म्हणून तुकाराम महाराज जेव्हा तपश्चर्या बसले, चिंतन करीत होते, त्यांनी विचार केला की हे पशु, एक पक्षी माझ्या जवळ काय येत नाही. पक्षी ज्याच्या खांदा गळा, बसती ज्याच्या खांदा गळा, नाही का, तोच साधू ओळखावून देवते त्याची जाणार, नाही का. मग त्यांनी केलं, जोपर्यंत ह्या चिमण्या हे पक्षी अजून मला घाबरतात, याचा अर्थ माझं ब्रह्मत्व कच्चं आहे. म्हणून छान मांडलं की तो जोपर्यंत हे पशु पक्षी माझ्या जवळ निर्वैरपणे येत नाहीत तोपर्यंत नुकसान नाही. मग त्यांना प्रपंच होता. प्रपंच कसा आहे, कल्पना स्वरूपी. त्यात आपण सत्य मानतो. आता हे पुढं पुढं सांगायचं, सत्य मानूच ना. स्वप्न आहे, स्वप्नामध्ये या काल स्वप्न पडलं आणि त्याप्रमाणे आपण जागृती स्वप्नाचा काय व्यवहार करतो. स्वप्न जे पडलं त्याचा जागृतीत किती विचार करतो, कोणाशी विचार करतो, कोणाशी गप्पा मारतो आणि काय व्यवहार करतो. मग स्वप्नाबाबत आपण काय करतो, तिथल्या तिथं सोडून देतो. जागृती सुद्धा तिथल्या तिथं सोडून द्यायची आहे. काय करायचं आहे, तिथल्या तिथं सोडून द्यायचे आहे. नाही क्षमामुळे पाहता तर म्हणून क्रूर अंतःकरणाच्या पशूंना क्षम संपन्न मनुष्याबद्दल प्रेम वाटू लागते. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, चौघजण कीर्तनाला गेले. वाघोली आहे ना, वाघोलीचे चौघजण बाहुलीला कीर्तनाला गेले. 4-5 किलोमीटरचं अंतर. कीर्तन संपवून रात्रीचे 12 वाजता आले आणि म्हणून सांगितलं की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तुझी साधू ओळखावा देवती तिची जाणावा, दया क्षमा शांती तिथे देवाची. काय ते कीर्तनामध्ये ऐकलं, भारावून गेलं. काय म्हणले महाराजांनी सांगितलं, दया क्षमा शांती तिथे देवाची वस्तू, नाही का. म्हणजे 4 जण होते. आले ना 2 जण चोर समोरून. चोर आले, 2-4 फटके दिले तरी दया क्षमा शांती तिथे देवाची वस्तू, नाही का. आणि खिशातलं जे सगळे पैसे काढून घेतले तरी एक, नाही का. हे 4 जण, ते 2 जण. ते किती जण होते, 4 जण. ते किती जण होते, 2 जण. खिशातले पैसे काढून घेतले, आवाज नाही, तक्रार नाही. मोबाईल काढून घेतला, दया क्षमा शांती देते देवाची वस्तू. हातातलं घड्याळ काढून घेतलं, दया क्षमा शांती. त्या चोराने ओळखले, पक्क्या बावटके ज्या केसेस गावातून गेलेले आहे. अंगावरची कपडे काढून घेतले, दया क्षमा शांती देते देवाची वस्तू. आणि पार अंडरवेअरवर आले, बनेल सुद्धा अंगात नव्हतं. अंडरवेअरवर आले, अंगात बनेल सुद्धा नव्हतं. आणि मग गावात आले, 2-4 भेटले. काय म्हटले, हा म्हणले काय सांगायचं, वाईट परिस्थिती म्हणजे काय झालं, चोराने अडवलं. म्हणजे चोर किती जण होते, म्हणजे 2 जण. तुम्ही किती जण होते, 4 जण. त्यांजवळ काय हत्यार होते का, ते हत्यार नव्हती. आणि मग का बरं, म्हणजे दया क्षमा तर म्हणलं याला बाजू हाना पहिले. एक महाराजांनी सांगितलं, एका महाराजांनी सांगितलं की ब्रह्म सत्य, जग मिथ्या आहे. जगात जे जे काय आहे ते सगळं मिथ्या आहे. जगात जे काय आहे ते मिथ्या आहे. आता महाराजांपासून निघाला चिंतन करी, जग सगळं मिथ्या आहे. जे जे काय आहे ते सगळं मिथ्या आहे, काल्पनिक आहे. असं आहे की समोरून हाती आला, हाती आला, पळा म्हटले लोक, म्हणजे हाती आला. तुम्हाला म्हणतो पळापळा हाती आला. हा म्हणतो जे जे दृष्टी दिसते ते हरवतो, पूजा झालं शकते. हाती आला त्याला उचलून सोडत घेतला, असं आपटलं धरून म्हणतात. आणि हा गेला महाराज. महाराज म्हटलं का हो, म्हणला मला तुम्ही सांगितलं की असं असं म्हणलं ते नाही फार म्हटलं, मला उभं राहता येत नाही. महाराज म्हटलं काय झालं, म्हटले ते अहो ते हे हाती आलं त्याने म्हणलं मला उचलून टाकणार म्हणला. म्हटले मग लोक पळाले नाहीत का, पळाली म्हणून पळाले म्हणा लोक. म्हणजे हातीवर कोण माऊत, हा माऊत काय म्हणला, माऊत म्हणला हाती पिसाळला
पळा पळा. आणि म्हटलं तू काय नाही पळा. मला तुम्ही नाही सांगितलं का जे जे दृष्टी दिशे ते धावी रूप भगवंत म्हटलं साक्षात तू मग कसं काय पळायचं. अरे म्हटले त्या हत्तीमध्ये भगवंत होता तू मावता तुला देव नाही दिसला का. मावता म्हणजे देव दिसला नाही. एकदा असाच एकदा गुरु शिष्याने आत्मचिंतन केलं का सर्वभूती भगवत भाव अशा प्रकारचं चिंतन केलं. आणि जो गुरु शिष्य रस्त्याने निघाले समोरून असं हत्ती आला म्हटलं गुरु लागले पळायला. गुरु पळायला लागले. शिष्य बोलतो काय आपलं महाराज तिकडे महाराजांचं काय खरं. महाराजांनी मला सांगितलं हत्ती मिथ्या आहे आणि आता हे खुशाल पळायला लागले. काय महाराजांचं खरं झाडायचं. महाराजांचं काय खरं म्हणायचं. महाराज सांगताच एक आणि करताच एक. काय खरं म्हणायचं म्हणतात त्यांचं. आशाने पुढे आशा महाराजांपुढे आशेने पुढे ज्ञान होतं असतं काय म्हणत. लय महाराजांचा राग आला. महाराज म्हटला खाऊ महाराज म्हटला तुम्ही मला सांगितलं का प्रत्येक मला जे जे दृष्टी मिथ्या आहे. मग हत्ती मग मिथ्या नाही का. हत्ती सत्य आहे का मिथ्या आहे. गुरु सत्याने विचार गुरुना हत्ती सत्य का मिथ्या. म्हटलं हत्ती मिथ्या. मग हत्ती मिथ्या मग तुम्ही का पळाले. मी म्हटलं मी तरी पुढे पळालो. मी मिथ्याच पळालो. हत्ती जसा मिथ्या तसं माझं पळणंही मिथ्या होतं. बरोबर आहे ना. हत्ती मिथ्या पळणंही मिथ्या असा विवेक लागतो बरं का. नाही तर मग तत्वज्ञान काय करतं गोंधळ करून टाकतं. त्यापेक्षा आपल्याला गाता येईल गावे आणि हरे हरे म्हणा आपलं रामकृष्ण आणि तत्वज्ञानाचा विचार करण्यापेक्षा. परंतु सारासार विचार आपल्याला करता येतो का नाही. व्यवहारात आपण सारासार विचार करतो ना. इतिहासात सारासार विचार म्हणजे काय आहे. अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंच विज्ञान ते तर सत्यत्व बुद्धी अज्ञान हे जात नाही का. आणि म्हणून सार काय आसार काय याच्याकरता विवेक सांगितलेला काय नाही का. चोर आले घरामध्ये. तुम्हाला आणखी एक सांगतो. चोर आले आणि आजच बँकेतून 10,000 रुपये काढून आणले. चोर म्हटले काय असेल तू बोलले. हा म्हणतो का आता आजच बँकेतून 10,000 काढून आणले आणखी 5,000 उद्या काढून आणतो असं म्हणायचं. चोराला असं म्हणायचं. सांगा तुम्ही काय करणार. संतांनी वरती संतांनी काय करावं. तो राजा. परंतु संत महात्मा मात्र कसे असतात तेजस्वी असतात. राजा सुद्धा निस्तेज त्यांच्या पुढे असतो. पण संत महात्मे ते तेजस्वी असतात. संत महात्मे जुमानच नाही कोण. मी सांगितलं एक दृष्ट माझं सांगितलं होता. एक राजा आला होता. साधू होता. राजाला वाटतं साधू मला पाहिलं तर लांबून नमस्कार करेल. साधू म्हणजे राजाला साधूच्या आश्रयाची गरज असते. राजाला साधूच्या आश्रयाची पण साधूला राजाच्या आश्रयाची गरज नाही. आणि लक्षामध्ये मग साधूला राजाला असं वाटलं की साधू मला पाहिलं माझा लई सन्मान करील लवून नमस्कार करील आदरातिथ्य करील नाही का. तो साधूला लक्ष दिलं. राजाने विचार केलं लक्षच नसेल आला. म्हणून राजा म्हणतो हो साधू महाराज तुम्हाला काय हवं असेल ते मला सांगा. काय पाहिजे असेल ते मला सांगा. मी तुमची इच्छा पूर्ण करू. साधू म्हणा पहिले उंच बाजूला वेळ निरीक्षा असतात. आणि आपल्यासारखं म्हटलं असतं बाबा. शिवाजी महाराजांनी एवढं धन द्रव्य पाठवलं तुकाराम महाराजांना. छत्र्या हत्ती घोडे येतो बऱ्याच. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल एवढं धन पाठवलं. नजराला पाठवलं. म्हटलं आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. येर तुमचे वित्त धन म्हणजे ते मृत्तिके समान. तुमचे वित्त धन म्हणजे ते कसं आहे मृत्यू. कंठी बिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास. मला ते आवडतं. तुम्ही विठ्ठलाचं भजन करा. मला तुमचं धन दौलत संपत्ती ती माझ्या पुढे ते तुच्छ आहे. हे रे तुमचे वित्त धन म्हणजे ते मृत्तिके समान. कंठी बिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणवा हरीचे दास. आणि तुका म्हणे म्हणजे खास. मला ते आवडतं. मला बाकीचं आवडतं. देऊ म्हणजे तुकाराम महाराज स्नानाला जात होते. तिथे एक शिळा होती खडक आणि त्या खडकवरती आपले कपडे ठेवायचे स्नानाला जायचे. शिवाजी महाराजांनी पाठवला नजरानं फेल गेला.
तरी विचार तुकारामाला वाटला असेल का आपण नजरांना कसा घ्यावा, आपण लोक किंमत कमी होईल म्हणून गुपचूप नजरांना द्यायचा, असं शिवाजी महाराज ठरवलं. तिथं ज्या शिळेवर तुकारामाला जांभूळ येतील त्या शिळेवर त्यांनी असं रत्नजडित अलंकार, सुवर्ण अलंकार, रत्नजडित अलंकार केले आणि बाजूला अदृश्य अशा ठिकाणी लपून बसले. तुकाराम महाराजांनी आले ते पाहिले, अरे रे रे रे, मी तुझ्यावर आतापर्यंत तुझा वापर केला, परंतु तुझ्यावर कोणीतरी संडास केलेली आहे आणि म्हणून तर मी आतापासून तुला स्पर्श करणार नाही, ही तुझी माझी शेवटची भेट. परंतु दगड हादरला. तसं काय आहे, दगड हादरला. तुकाराम महाराजांच्या तोंडातून वचन गेलं, तू दगड हादरला, कंप पाहू लागला दुःखानं. मग तुकाराम महाराजांनी सांगितलं का तुला जर माझं प्रेम जर हवा असेल तर स्वच्छ होऊन परत ये. कळलं का? संत चरित्र आहे, नामाचं सामर्थ्य आहे. तो दगड स्वतः चालत गेला, नदीमध्ये स्वच्छ झाला आणि पुन्हा तिथे येऊन बसला. आजही ती शिळा तिथं आहे. शिळा मंदिर आहे तुकाराम महाराजांना. परमार्थ येत आहे, परमार्थ येत आहे. अजून ध्रुव बाळ तपश्चर्या करत होते गंगेच्या काठावर, एकाग्र चित्त होईना नदीचा खळखळ आवाज उठले. म्हणजे ते अरण्य पवित्र होतं, सूर्यमंडळ पवित्र होतं संतांच्या दर्शनाने. ती गंगामातेने विचार केला की ध्रुवानं माझे संग सोडून जावं म्हणजे फार मोठं माझं अनर्थ आहे, पाप आहे, मी जगून उपयोग नाही. त्याने तिने विचार केला. ध्रुव बाळा सांगितलं, बाळा तू जाऊ नको, तुला आवाज होतो ना, मी माझा आवाज इथे बंद करतो. ते आजही तिथं आवाज येत नाही. ध्रुव धाम म्हणतात त्याला, ध्रुव धाम. तिथं आज सुद्धा गंगेचा आवाज येत नाही तिथं, त्या ठिकाणी आजही प्रचिती आहे प्रचिती.